गोड नाम गोड, नाम गोड नाम गोड, पुरे गोड सकळही रसनाय घेता घोट अधिक हे, अनिकारसे मरण गाठी, अनिकारसे मरण गाठी, येणे तुटी संसार, रसनायरा रसाविते घेता घोटे अधिक हे, तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी, रसनायरा रसाविते घेता घोटे अधिक हे, पांडुरंगा करू प्रथम अन्यौषहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं संचरणसरोजं सान्द्रनीलामृताभं जगन्नहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदेदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नदीदिव्यगोदात् पिता निवासी सदा प्रियजो सज्जन वैष्णवासी, दया ठेविता प्रेम आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एक। तेजोदिकामोदिवक्त्रं फलानिशपादापणोदारदक्षं समाधितमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। शेविलागी सेवकथालो तुमच्या लागलो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे हृदयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारो आता विठ्ठला विठ्ठला
वासना एरा रसा विटे गीता घोटे अधिक हे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विभू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबरायांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी नामाचा महिमा नामाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अर्थात अभंगाला अर्थाने पूजण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. तरी सालावादप्रमाणे चालत असलेला आपला हा सरावरूपी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामधील बाबाच्या आज्ञेवरून तुम्हा सर्व गुरुबंधूंच्या आज्ञेवरून माझ्याकडे आलेली ही सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. नामाचं महत्त्व प्रतिपादन करणार आहे. तरी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी म्हणजे कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या चरणी गुरुवर्य पद्माकरजी पद्माकर बाबाजींच्या चरणी कृष्णाजी बाबा शिंदे बाबांच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साधकाचे मायबाप योगियांची माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी आदी करून सकल संतांच्या चरणी प्रणिपात करून दंडवत करून आपण आपल्या सेवेला प्रारंभ करू. विठ्ठला अभंग तुकोबरायांचा आहे. नामाचं महत्त्व प्रतिपादन करणार आहे. जगद्गुरु तुकोबराय हे खूप नामस्मरण करायचे. जगद्गुरु तुकोबरायांचं हे जीवन नाममय झालेलं होतं. जसं आमचं तुमचं जीवन म्हणजे आपलं जीवन जसं संसार रूप होतं संसारमय होतं तसं जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे नाममय झालेलं होतं. तुकोबरायांच्या नामाचा महिमा तुकोबरायांच्या नामाचा प्रताप इतका वाढला होता की जगद्गुरु तुकोबरायांच्या संगतीमध्ये जो यायचा त्याला ही नामाची आवड लागायची. कारण तुकोबराय इतकं नामस्मरण करायचे महाराज इतकं नामस्मरण करायचे. तुकोबरायांचा देह नामस्मरण करू करू ब्रह्मरूप झाला यात काही संशय नाही. परंतु जगद्गुरु तुकोबरायांच्या सानिध्यात जो कोण यायचा त्याला ही नामस्मरणाची आवड लागायची. त्याच्याही अंतःकरणामध्ये नामाविषयी भगवंताविषयी आवड उत्पन्न व्हायची. महाराज जीवाला मनुष्याला वा सजीव एखाद्या प्राण्याला आवड लागणे यात काही विशेष नाही. कारण संपूर्ण सजीवाच्या ठिकाणी म्हणजे विशिष्ट वर्गाच्या ठिकाणी आवड असते. म्हणून तो नामस्मरण करेल आवडीने यात काही संशय नाही. परंतु तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये जर एखादा जड वर्ग आला एखादा जड वस्तू आली तर तिच्यावरही तुकोबरायांच्या नामाचा महिमा म्हणजे असर पडायचा. तुकोबराय जेव्हा साधना करत होते तुकोबराय साधना करत असताना तुकोबराय गावात साधना नव्हते करत. तुकोबराय साधना करण्याकरता नामचिंतन करण्याकरता डोंगरावर जायचे. तुकोबरायांच्या गावामध्ये 3 डोंगर होते. देहूमध्ये 3 डोंगरे भामचंद्र घोरडा आणि हांडा असे 3 डोंगरे तुकोबरायांच्या. तर तुकोबराय जेव्हा नामचिंतनाच्या साधने करता जायचे तेव्हा जिजामातांना म्हणजे तुकोबरायांच्या पत्नीचं नाव जिजाबाईंना सांगून जात नव्हते की मी आज भामचंद्र डोंगरावर चाललो भरोऱ्या डोंगरावर चाललो किंवा भांडाऱ्या डोंगरावर चाललो सांगून जात नव्हते. तरीही जिजामाऊली तुकोबरायांचा म्हणजे त्यांचा स्वयंपाक आवरल्यानंतर स्वयंपाक एका पाटलीत भरायच्या एखादी चरी वगैरे घ्यायच्या पाण्याची आणि थेट तुकोबरायापर्यंत जायच्या. कशा जायच्या हो
तुकोबरायांच्या काळात तर काही फोन नव्हते म्हणून फोन करून सांगणार बाबा मी ह्या डोंगरावर आहे. नाही, तुकोबरायांच्या काळात फोन नव्हते. जिजामाऊली तुकोबरायापर्यंत डब्बा घेऊन कसा जात होत्या? तर बाबा सांगतात जिजामाऊली जेव्हा तुकोबरायांच्या भाकरी भरायच्या आणि रस्त्याला लागल्या की जिथून रस्ता फुटतो तिथं त्या तिन्ही रस्त्याला कान लावायच्या. जिथून रस्ता फुटतो त्या रस्त्याला कान लावायचा. त्या रस्त्याचा म्हणजे तुकोबरायांचा स्पर्श ज्या मातीला झाला, ज्या रस्त्याला झाला, तो रस्ता विठ्ठल विठ्ठल म्हणायचा आणि त्या रस्त्याला जिजामाऊली काय तुकोबरायांचा डब्बा घेऊन जायचा. म्हणजे तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये आलेला जड जरी वर्ग असला तरीही त्याच्यावर तुकोबरायांच्या नामचिंतनाचा प्रभाव व्हायचा. तुकोबरायांनी याच्याकरता किती कष्ट साधने केली असं महाराज. तुकोबराय म्हणतात, नेघे 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 माझी वाचा विसावा, माझी वाचा विसावा, नेघे नेघे माझी वाचा विसावाच घेत नाही. माझी वाचा झाली नामाचा घेतलासे माझी मन झाली अनावर वाचा. छंदया नामाचा घेतलासे माझी वाचा मनसे अनावर झाली का? छंद या नामाचा घेतलासे, माझ्या वाचेने या नामाचा छंद घेतलेला आहे आणि आता ती माझ्याच्या आवरणं शक्य नाही. म्हणजे तुकोबराय खूप नामस्मरण करायचे महाराज. म्हणून तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये जो कोणी जायचा त्याच्यावर नामाचा प्रभाव पडायचा, असर व्हायचा, तोही नामस्मरण करायचा. तुकोबरायांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर नामस्मरण तो करायचा आणि जर एखाद्यावर त्याचा प्रभाव झाला नाही, एखादा तरीही तुकोबरायांच्या सानिध्यात गेला तरीही जर एखादा नामस्मरण करत नसला तर तुकोबराय त्यांना आग्रहाने नामस्मरण करायचं सांगायचं. तुकोबराय म्हणायचे नामस्मरण करा. का? कारण तुकोबरायांना माहित होतं नामस्मरण केल्याशिवाय या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून तुकोबराय नामस्मरण करायचं सांगायचे. हरी तुम्ही म्हणारे सकळ केले माया जाळ चुकतील. तुकोबराय म्हणतात हरी हरी म्हणा, नामस्मरण करा तरी महाराज. तुकोबराय सांगायचे हरी हरी म्हणा तरी कोणी ऐकत नाही. महाराज तुकोबरायांनी जीवाच्या पायाला पडून पायाला लागून सांगितलं, लागून या पाया
पाया विंदितो तुकाला करिताळी बोला मुखी नाम तुकोबर आहे पाया पडून सांगतात. कोणते तुकोबर आहे महाराज? काय अधिकारी तुकोबर यांचा महाराज? या विश्वाचा जनिता ज्याचं वर्णन करताना श्रुती सांगते यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते भिषम विशन्ति तत् विजिज्ञास स्वतः ब्रह्म असा ब्रह्मस्वरूप असलेला पांडुरंग परमात्मा ज्यांची पूजा करतो विष्णू गोरीकर माथा रजवंती हर छाया पूजिले आगळे पांडुरंगी ज्यांची पूजा भगवान परमात्मा आदराने करतो असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे आपल्यासारख्यांचे पाया पडतात महाराज. आपली जर लायकी सांगायला गेलं ना तर शब्द ही अपुरे पडतात. म्हणजे लय मोठी लायकी म्हणून शब्द अपुरे पडतात असं नाही. आपली लायकी सांगावं इतकं खायचं शब्दच अजून उत्पन्न झाला नाही महाराज. असे असणारे आपल्या जगद्गुरु तुकोबर पाया पडतात का? कळवळ महाराज. तरीही एवढ्या कळवळीने सांगितलं तरी सुद्धा जन लोक नामस्मरण करत नाही. तुकोबरायांना रागलेलं आहे महाराज. थोड्या कठोर वाणीतून तुकोबराय सांगतात नाम नवदे ज्याची वाचा, नाम नवदे ज्याची वाचा. ज्याच्या वाचेतून नाम वदत नाही म्हणजे ज्याच्या वाणीतून नामाचं चिंतन बाहेर येत नाही, नामस्मरण त्याच्या वाणीतून निघत नाही, तो एकाचा नाहीच. मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात तो लेख जाण दो बापाचा, तो दोन बापाचा आहे म्हणा. साधं सांगून पाहिलं, आग्रहाने सांगून पाहिलं, दर्शन म्हणजे पाय पडून सांगून पाहिलं, कठोर शब्दाने सांगून पाहिलं तरीही कोणी नामस्मरण करत नाही. तुकोबराने अनेक प्रकाराने महाराज नामस्मरण करा सांगून बघितलं तर काही जणांना असं वाटलं बाबा जगद्गुरु तुकोबराय नेहमी सांगतात नाम घ्या नाम घ्या नाम घ्या. नेमकं नामामध्ये आहे तरी काय? नामाचं काय विशेष आहे? काय महिमा आहे नामाचा? आपण जगद्गुरु तुकोबरांनाच विचारू. म्हणून काही मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे देहूमध्ये आलेले आहेत. तुकोबरायांना त्यांनी आलेले बसले वगैरे गुळ पाणी घेतलेलं आहे. नंतर तुकोबरायांना त्यांनी प्रश्न विचारला, तुकोबराय तुम्ही नेहमी सांगता नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, नेमकं या नामाचं महत्व काय? काय होतं नाम घेतल्याने? का घ्यावं आम्ही नाम? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम Oh
नामामध्ये काय विशेष आहे, काय महिमा आहे नामाचा, त्याचं उत्तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबरायाने दिलेले. तुकोबराय म्हणतात नाम कसं आहे तर नाम गोड. नाम गोड का घ्या तुम्ही नाम सांगतो ऐका. नाव गोड आहे, भगवंताचं नाम गोड आहे म्हणून तुम्ही घ्या. नाम गोड आहे. किती गोड आहे हो? अमृता गोड हे देवा, अमृतापेक्षाही नाम गोड आहे. अमृत किती गोड आहे? अमृत किती गोड आहे? परत अमृत किती गोड आहे हे सांगता येणार नाही आपल्याला. का? कारण आपण अमृताची स्वाद घेतलेला नाही. कारण अमृत या ठिकाणी भेटतच नाही महाराज. अमृत कुठं भेटतं? अमृत हे स्वर्गात असतं आणि स्वर्गात कोणीही नाही जात. स्वर्गामध्ये जाण्याकरता 100 यज्ञाचं पुण्य करावं लागतं. म्हणजे ती संसारी जन्मीचे यज्ञ आगादी पुण्यकीचे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर, मग स्वर्ग सुख भोगीचे, मग नंतर स्वर्ग सुख भोगावं लागतं. कधी? संसारी जन्मीचे. पहिलं संसारामध्ये म्हणजे मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. यज्ञ यागादी कर्म करावे लागतात, पुण्य करावे लागतं आणि मग स्वर्गाला जावं लागतं. मग स्वर्गाला जातं. निश्चित पुण्य केलं, 100 यज्ञ केले म्हणजे स्वर्गात जात असं नाही. 100 यज्ञ केलं म्हणजे स्वर्गाला जात असंही नाही. त्याकरता मरावं लागतं. म्हणजे मेला की गेला स्वर्गाला असंही नाही. मेलेला प्रत्येक स्वर्गाला जातो असंही नाही. जो 100 यज्ञ करून मेला तो स्वर्गाला जात असतो. मग त्या ठिकाणी त्याला अमृत प्यायला भेटतं महाराज. त्या अमृतापेक्षा हे नाम कसं आहे? गोड आहे. तुकोबराय म्हणतात अमृतरायाचं पिते अक्षराचा रस अमृत तया सत्य पुढे त्या नामापुढे अमृत ही पिक आहे. कारण तुकोबराय महाराज वैकुंठात राहणार आहे. तुकोबराय कसं काय म्हणतात? कारण आपण कोणीही अमृताची चव घेतलेली नाही. तुकोबरायने अमृताची चव घेतलेली का हो? कारण तुलना करण्याकरता दोन्हीही
ज्यांची तुलना करायची ते दोन्ही घटकाचं काय अनुभव पाहिजे, ज्ञान पाहिजे. तुकोबरायांना नामाचा अनुभवाला मान्य आहे. तुकोबराय मृत्यू लोकामध्ये राहतात. तुकोबरायाने नामस्मरणाची साधना केलेली म्हणून नाम गोड आहे. हे तुकोबरायांना ज्ञान असेल की नाम हे गोड आहे, परंतु अमृतापेक्षा गोड आहे हे ज्ञान तुकोबरायांना कसं असू शकतं? कारण तुकोबराय महाराज मूळ वैकुंठात राहणारे आहे. आम्ही वैकुंठवासी अनुभव याची कारणासी बोधजी देवशी साथ भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी, तुकोबराय वैकुंठात राहणारे आहे आणि वैकुंठामध्ये अमृताचा स्वाद घेता येतो महाराज. म्हणजे तुकोबरायाने अमृताचाही स्वाद घेतलेला आहे आणि मृत्यू लोकामध्ये येऊन नामाचाही स्वाद घेतलेला आहे. तर तुकोबरायांच्या असं लक्षात आलं की या भगवंताच्या नामापुढे जे अमृत पिण्याकरता इंद्रादी देव 100 यज्ञ करतात, ते जे अमृत काळकुटाचं सहोदर आहे, काळकुटासोबत उत्पन्न झालेलं आहे. समुद्र मंथन जे अमृताकरता केलं ते अमृत या नामापुढे फिक्क आहे महाराज. फिक्क अमृत जयास फिके पुढे, या नामापुढे अमृत हे फिक्क आहे. म्हणून नाम गोड म्हणून नाम काय आहे? गोड आहे. किती गोड आहे? तर अमृतापेक्षाही नाम गोड आहे. या ठिकाणी एक शंका उत्पन्न होईल, महाराज नाम जर गोड आहे तर आपण चहा करताना वा दह्यामध्ये त्याच्यामध्ये काय साखर टाकण्याची काही गरज आहे का? नाही. 2-3 कागदावर 2-3 नामं लिहायचे भगवंताचे. आपले कशी 108 नावं चालूच आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये, त्यातील कोणतेही 2-3 नावं लिहायचे आणि टाकायचे दह्यात. होईल का दही गोड? नाही होत. मग नाम गोड कसं काय म्हणतात जगद्गुरु तुकोबराय? तर या ठिकाणी गोड या शब्दाचा अर्थ रसवाचक घ्यायचा नाही. 6 प्रकारचा रस असतो. त्यामध्ये गोड, कडू, आंबट, खारट, तुरट असे 6 प्रकारचा रस असतो. न्यायशास्त्रकारांनी त्याची व्याख्याही केलेली आहे. असे 6 प्रकारचे रस असतात. त्या 6 रसापैकी पहिला रस कोणता असेल तर गोड, मधुर, आम्ल, मधुर हा म्हणजे त्याला आपण काय मराठीत गोड म्हणतो. तर तो गोड या ठिकाणी घ्यायचा नाही. तर गोड शब्दाचा अर्थ सुख आहे महाराज. सुख म्हणजे आनंद, सुख. गोड शब्दाचा अर्थ सुख आहे. गोड या शब्दाचा वाच्य अर्थ सुख आहे. आपणही व्यवहारामध्ये अनेक वेळेस गोड या शब्दाचा उपयोग सुख या अर्थी करतो, पण आपल्या लक्षात येत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादं मूल आहे छोटंसं, त्याच्या आईने त्याला स्नान घातलेलं आहे, त्याचा शृंगार अशा प्रकारे केलेला आहे, त्याला गंध, कानामध्ये कुंडल आहे, येण्याची टोपीही घातलेली आहे. महाराज त्याला बघितलं की साहजिकच कोणाच्याही अंतःकरणामध्ये आनंद होतो आणि त्याच्या मुखातून एक शब्द बाहेर येतो, काय गोड बाळ आहे. म्हणजे गोड शब्दाचा अर्थ, गोड शब्दाचा उपयोग हा सुख या अर्थीही केला जातो. म्हणून नामगोड जे तुकोबराय म्हणतायत त्या ठिकाणी त्या नामाची चव म्हणजे असं चाटून पाहिल्यानंतर ते गोड लागतं असं नाही, तर ते आनंदमय आहे, आनंद स्वरूप आहे. भगवंताचं नाम हे आनंद स्वरूप असतं. कसं काय आनंद स्वरूप हो? कारण भगवंताचं नाम आणि भगवंत म्हणजेच नाम आणि नामी यांचा अभेद असतो. बाकीच्या भक्तांनी नामनामीचा किंचित भेदासहित अभेद मानलेला आहे, परंतु भगवंताचं नाम आणि भगवंत जेव्हा सांगितलं जातो तेव्हा भगवंताचं नाम आणि भगवंत रूपी नामी यांचा अभेद सांगितला जातो. भगवंताचं नाम आणि भगवंतामध्ये भेद नाही. म्हणून काय भगवंत आनंद स्वरूप आहे. भगवंत का आनंद स्वरूप आहे? कारण तो व्यापक आहे. जो व्यापक असतो तो आनंद स्वरूप असतो. भगवंत आनंद स्वरूप आहे आणि भगवंताशी अभेद भगवंताच्या नामाचा असल्यामुळे भगवंताचं नामही आनंद स्वरूप आहे. नाम गोड म्हणजे नाम काय आहे? गोड आहे. ठिकाणी तुकोबरायांना म्हटलं महाराज काय म्हणतो? नाम गोड म्हणजे दुसऱ्या एखाद्या सांगावं. तुम्हाला काय वाटतं आम्ही नाम घेतच नाही का? आम्हीही नाम घेतो. बरं आजकालचं घेतो असं नाही. आमच्या आजोबा पंजोबाच्या पिढीपासून चालत आलेलं आहे, वंशानुवंशी चालत आलेलं आहे.
की नाम घेणं, हरिपाठ, भजन, कीर्तन हे नामाचाच प्रकार ना. नाम याच्यात असतंच. म्हणजे नाम आम्हीही घेतो, परंतु आम्हाला कधी असा अनुभव येत नाही की नाम गोड आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नाम गोड आहे. आम्हाला अनुभव आहे की नाम गोड नाही. जर नाम गोड नाही तर जगद्गुरु तुकोबाराय कसं काय म्हणतात नाम गोड आहे. जर नाम गोड आहे तर आम्हाला त्याचा अनुभव का नाही. नाम हे गोडच आहे. नाम हे गोडच आहे. वस्तूचं ज्ञान होण्याकरता वस्तूचं गोड गोड कडू सुख दुःख हे काय विषयच आहे ना. आणि विषयाचं ज्ञान होण्याकरता इंद्रिय लागतात. इंद्रिय वाचून विषयाचं ज्ञान होत नाही. आणि ज्या विषयाचं ज्ञान होत असेल ती इंद्रिय ही चांगलं असावं लागतं. नुसतं इंद्रिय असून चालत नाही. ती इंद्रिय सुरक्षित असावं लागतं, चांगलं असावं लागतं, ज्ञान व्हायला लायकच असावं लागतं, लेवलचं असावं लागतं. म्हणजे त्या इंद्रियाने ज्ञान होईल असं ते इंद्रिय असावं लागतं. जर इंद्रिय बरोबर नसेल, इंद्रियामध्ये काही दोष असेल तर ज्ञान हे बरोबर होत नसतं. उदाहरण देतो. महाराज एका पुरुषाला थोडं घरात कटकटी चालू होत्या म्हणून तो ज्योतिषाकडे गेलेला आहे. महाराज त्याने सांगितलं ज्योतिषाला, बाबा घरात थोड्या कटकटी चालू आहे, पैसा टिकत नाही वगैरे वगैरे, काय असेल त्याचे प्रॉब्लेम त्याने सांगितले. ज्योतिषाने सांगितलं होईल म्हणे सगळं ठीक, पण एक काम करावं लागेल म्हणजे जा पांढरा शंकाना आणि दररोज त्या पांढऱ्या शंकाने काय त्या पांढऱ्या शंकामध्ये पाणी टाकून भगवंताला त्यांना स्नान घालत जा. त्याने काय होईल तुमच्या संपूर्ण शंका काय संकट वगैरे काय असतील त्याचं निवारण होईल. तो गेलेला आहे, थोडा दमला होता. त्याला सांगितलं, मुलगा होता त्याला एक, बाळू त्याचं नाव होतं. सांगितलं बाळ्या जाय म्हणे दुकानात मंदिरापाशी जा आणि पांढरा शंख घेऊन ये. ठीक आहे बाबा. बाबांची आज्ञा मानणारा होता, वडिलांची आज्ञा पाळत होता तो, म्हणून तो गेलेला आहे, दुकानात गेलेला आहे. पांढरा शंख त्याने आणलेला आहे. पांढरा शंख आणून त्यांना देवळीत ठेवलेला आहे. देवळीत त्यांना ठेवला आणि बाबांना सांगितलं की बाबा पांढरा शंख आणलेला आहे आणि देवळीमध्ये तो ठेवला. तेव्हा याचा देवपूजेचा टाइम झाला, तेव्हा हाही गेलेला आहे. बघितला बरं, यानं जेव्हा शंख बघितला ना तेव्हा याचा तळपायच्या आग मस्तकालाच गेली. का शंख नव्हता का? शंख होता, परंतु याला शंख पांढरा नाही दिसला, पिवळा दिसला. त्या सांगितलं थोडं तापड होतं मात्र, हे बाळा इकडे म्हणे. काय बाबा? अरे तुला पांढरा शंख आणायचा सांगितला होता. बाबा पांढरा शंख आहे, मला उलटून बोलतो. दिली महाराष्ट्राच्या ठिकाणी पांढरा शंख नाही का त्या ठिकाणी? पांढरा शंख आहे, परंतु याला पिवळा दिसला. का? कारण याला त्या शंखाचं ज्ञान ज्या नेत्राने व्हायचं त्या नेत्राला कावीळ नावाचा रोग झालेला होता. म्हणजे इंद्रिय जर नीट नसेल तर विषयाचं ज्ञान हे नीट होत नाही. महाराज पूर्वी पण आता पण शेतीमध्ये वावरामध्ये जेव्हा पाणी भरायला जातात तेव्हा किडकुळ वगैरे राहतात. तर साप जर दंश झाला, सर्पदंश जर झाला तर त्याला पान लागलं म्हणतात काही भागात. तर ते पान लागलं की नाही हे काय, एखाद्याला जर साप डसला तर त्या सापाचा विषाचा, त्या सापामध्ये असलेला जो विष आहे त्या विषाचा असर याच्या शरीरावर झाला की नाही हे चेक करण्याकरता, हे तपासण्याकरता पूर्वीचे लोक एक उपचार करायचे. बाबा ज्याला सर्पदंश झाला त्याला कडू लिंबाचा पाला खायला द्यायची. लिंबाचा पाला कडूच राहतो, लिंबाचा पाला खायला द्यायची. बरं त्यानं जर तो लिंबाचा पाला खाल्ला ना, त्याला जर विचारलं कसा रे बाबा लिंबाचा पाला, तो म्हणतो गोड आहे. आणि त्याला जर गुळ खायला दिला तर तो म्हणतो कडू आहे. का? गुळ कडू आहे का? नाही, गुळ गोडच आहे. लिंबाचा पालाही गोड नाही, लिंबाचा पाला कडूच आहे. परंतु याला लिंबाचा पाला गोड लागतो आणि गुळ कडू लागतो. का? कारण याच्या इंद्रियावर म्हणजे याच्या शरीरावर सर्पाचा विषाचा प्रभाव झालेला आहे. तसंच आहे महाराज या ठिकाणी पण सुख ज्या इंद्रियाने अनुभवायचं, सुख कोणत्या इंद्रियाने अनुभवलं जातं? तसे इंद्रिय 10 आहे, काहींनी 11 मानले.
त्याच्यातील 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन असे 11. जर 10 मानत असेल तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. तर कर्मेंद्रियाने ज्ञान होत नसते, कर्मेंद्रियाने कर्म करता येतं, कर्मेंद्रियाने ज्ञान होत नाही. परंतु 5 ज्ञानेंद्रिय आहे, हिची 5 द्वारे ज्ञानाशी दाव बाहेर. या 5 द्वारातून ज्ञान होत असते, या 5 इंद्रियाने ज्ञान होत असतं. कोणते कोणते? चक्षु, त्वचा, श्रोत्र, घ्राण आणि रसना, हे 5 इंद्रिय आहे. या 5 इंद्रियाने ज्ञान होत असतं. आणि काहींनी मनाला 6वं इंद्रिय मानलं, काहींनी 11वं मानलं. तर 6वं जर मानलं तर मनाने एक ज्ञान होत असतं. मला सुखदुःखाचं ज्ञान, म्हणजे आपल्याला सुखाचं ज्ञान करून घ्यायचं ना, गोडी अनुभवायचे ना. गोडी शब्दाचा, गोड शब्दाचा अर्थ आपण सुख केला. आणि सुखाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर हा नेत्राने नाही घेता येत. नेत्राने सुख दुःख दिसत नाही, नेत्राने दिसत नाही. कानानेही सुखाचा काही आवाज येत नाही, त्वचानेही सुखाचा स्पर्श जाणवत नाही, घ्राणानेही सुखाचा वास येत नाही, जिभेनेही सुखाची चव कळत नाही. तर सुख कोणत्या इंद्रियाने अनुभवत असतं? इंद्रियाने अनुभवत असतं तर मनाने, अंतकरणाने. तर ज्या इंद्रियाने आपल्याला सुख अनुभवायचं, म्हणजे जे अंतकरण आहे त्या अंतकरणावर विषयाचा असर झालेला आहे. कोणत्या विषयाचा हो? तर ज्ञानोबराय वर्णन करतात. विषय विषयाचा परिपाडो, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो जीवाची झाला. विषय विषयाचा परिपाडू, विषय रूपी विषयाचा असा मोठेपणा आहे, विषय रूपी विषयाचा असा मोठेपणा आहे की गोड परमार्थ कडू लागे आणि कडू विषय गोडू लागे. विठ्ठल म्हणजे आपल्या अंतकरणावर विषयरूपी विषयाचा प्रभाव झालेला आहे, असर झालेला आहे. म्हणून नाम हे आपल्याला गोड असतानाही कडू लागतं, गोड लागत नाही. आपल्याला गोड लागत नाही म्हणून नाम गोड नाही असं नाही, गोड नाम गोडच आहे. म्हणून नाम गोड तुकोबराय म्हणतात, नाम गोड आहे, नाम गोड आहे. या ठिकाणी शंका येते, नामगोड दोनदा का म्हटले तुकोबराय? तुकोबरायांचं वाङ्मय हे खूप महत्वाचं आहे महाराज. तुकोबराय म्हणतात शब्द आमच्याकरता देव आहे. जे तुकोबराय शब्दाला देव मानतात ते तुकोबराय आपल्या वाङ्मयामध्ये दोष स्वीकारणार नाही. आणि दुरुक्ती हा शास्त्रामध्ये दोष सांगितलेला आहे. दुरुक्ती दोष तुकोबरायांच्या बोलण्यामध्ये कसा आला? तर दुरुक्ती दोष आलेला नाही, कारण नाम हे आरंभीही चांगलं आहे आणि परिणामीही चांगला आहे. म्हणून तुकोबराय दोनदा नामगोड म्हणाले. या शंकेचं उत्तर भेटलं. नामगोड. अजून काय हो नामाच्या ठिकाणी काय महत्व आहे? पुरे कोड सकळ, ही सकळ कोड पुरे, संपूर्ण कोड, संपूर्ण इच्छा या नामचिंतनाने पूर्ण होतात. महाराज, जगतामध्ये एकही अशी इच्छा नाही, असा विषय नाही जो नामचिंतनाने प्राप्त होत नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता केले काय नो हे. एका विठ्ठलाचं जर चिंतन केलं तर काय होणार नाही? संपूर्ण इच्छा महाराज नामस्मरणाने पूर्ण होतात. नामगोड पुरे कोड सकळ, ही पहिल्या चरणामध्ये तुकोबरायाने नामाच्या ठिकाणी असलेले 2 महिमा, 2 विशेष प्रतिपादन केले. एक नाव गोड आहे, भगवंताचं नाम गोड आहे. दुसरं पुरे कोड सकळ, ही संपूर्ण इच्छा पूर्ण करणार आहे. अजून कसं आहे नाम? अजून काय आहे नामाच्या ठिकाणी? अनंताच्या
रसनायरा रसाविते गीता गोटे अधिक गोटे घेता रसनायरा रसाविते. अधिक जर कधी नामस्मरणाचे नामाचे घोट घेतले, या नामचिंतन जर अधिक केलं तर अनेक रसावून रसना मिटते, म्हणजे त्याचा स्वीकार ती करत नाही, त्याला अनेक रस आवडत नाही. अनेक रस पंचविषय घ्या, पंचविषयावरून जे रूप रस गंध स्पर्श हे जे विषय आहे, या विषयावरून रसना मिटते. या रसा हे विषय ती भोगत नाही. का भोगत नाही हो? कारण भारत एखादा जर उच्च लेवलचा आपण विषय भोगला, जर श्रेष्ठ आपण जर विषय भोगला तर कनिष्ठ विषयाकडे आपली प्रवृत्ती होत नाही. ज्ञानोबा वर्णन करतात, जो आपुलेने नागर म्हणे इंद्र भवना ते पाबुळे म्हणे, तू केवी रंजे पालवणे भिल्लाची. जो आपुलेने नागरपणे, जो आपल्या सामर्थ्याने इतका श्रीमंत आहे महाराज एखादा, त्याच्या श्रीमंती पुढं तो इंद्रभवन म्हणजे स्वर्गाला सुद्धा पाबळ म्हणतो, तुच्छ मानतो. तो भिल्लाच्या कुटीमध्ये म्हणजे ते जे पालवन असतं, रावटी असतं, त्या रावटीमध्ये रंजेल का? त्या रावटीमध्ये जर करवेल का? नाही म्हणतो. जो अमृताते ठेवी तो जैसी कांजी नशिवी, जो अमृताला नाव ठेवतो, जो गोडीच्या बाबतीत अमृताला नाव ठेवतो, तो वरण शिजवताना त्याच्यावर जे ठेसकूट येतो का, ते ठेसाला कांजी म्हणतात. खाऊ ती कांजी सेवन करेल का? नाही. ठेवी काय? जो अमृताते ठेवी तो जैसी कांजी न शिवी, तैसे सुखानुभवी तो न भोगे रुद्धी. तो विषय भोगणार नाही. कोण? तो स्वतःच्या सुखाचा अनुभव घेतो. नामस्मरणाने आपलं जे सुख आहे, आपलं मूळ जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी जे सुख आहे, त्या सुखाचा अनुभव येत असतो. रामरसाची चवी आनरस रुचती केवी. रामरसाच्या चवी पुढे आनरस रुचती केवी. दुसऱ्या रस दृष्टीत दुसऱ्या रसाची चव घ्यावी वाटेल नाही. मला दुसऱ्या रसावून मन विटतं, रसना विटते. तुकोबारायांनी तिसरा फायदा सांगितला नामस्मरणाचा. पहिला सांगितला नाम गोड आहे, दुसरा सांगितला पुरे कोड सकळी संपूर्ण इच्छा पूर्ण करणारं नाम आहे, आणि बाकीच्या विषयावरून जीवेला विटवणारं नाम आहे. अजून कसं आहे नाम? अभंगाच्या तृतीच्या आणि संसार. अनेक जे रस आहे म्हणजे नामस्मरण सोडून, नामाचा रस सोडून अनेक जे रस आहे, त्या रसामध्ये मरण गाठाला पडतं, म्हणजे पदरामध्ये फक्त मरण पडतं. रस 5 सांगितल्या, पण शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाच्या नादाला लागून 5 प्राणी मृत झालेले आहे, मेलेले आहे, असे उदाहरण आपल्याला ठाऊक आहे. सांगण्यामध्ये टाईम घेत नाही. हत्ती, कुरंग, मातंग, पतंग वगैरे हे पंचविषयाचा नादाला लागून आपला जीव गमावून बसलेले, म्हणजे अनेक रस जे आहे, अनेक जे विषय आहे, हे विषय हे मरणापर्यंत घेऊन जात असतात. भोग रोगा दुखोनी आहे अनेका, म्हणजे भोग हे रोगाकडे घेऊन जात असतात. भोग मनुष्य जेवढा भोग भोगेल तेवढा तो मरणाकडे जात असतो.
गुरुवारी पद्माकरजी बाबांनी एक उदाहरण दिलं. महाराज, म्हातारा व्यक्ती आहे आणि एक 5-10 वर्षाचं मुलं आहे. 5-10 वर्षाच्या मुलाने जास्त भोगलेले आहे, विषय भोगलेले आहे की म्हाताऱ्याने 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने 5 वर्षाच्या मुलाने आपल्या म्हाताऱ्याने भोग जास्त भोगलेले आहे. म्हणजे मरतं पण मग लवकर म्हातारच मरतं ना, कारण त्याने विषय जास्त भोगले. विषय भोगले की पुण्याचा क्षय होत असतो. बाबाने आजच सांगितलं, विषय जेवढा भोगेल माणूस तेवढा त्याचा पुण्याचा क्षय होत असतो आणि पुण्य पापाचा क्षय झाला की तो मरणाकडे जात असतो. म्हणजे आणि कराशे मरण गाठी येणे तुटी संसार, या नामस्मरणाने संसाराची निवृत्ती होते. कारण नामस्मरण जो करतो त्याचा अंगीकार भगवंत करतो आणि भगवंताने त्याचा अंगीकार केला की या संसाराची निवृत्ती होते. महाराज, नामस्मरणाने संसाराची निवृत्ती होईल कशी, अशी छोटीशी शंका. कारण श्रुती सांगते संसाराची निवृत्ती होणे म्हणजे काय, संसाराची निवृत्ती होणे म्हणजेच मोक्ष मिळते. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे काय, मोक्षाचं स्वरूप आहे. तर नामाने संसाराची निवृत्ती म्हणजेच मोक्षाची प्राप्ती कशी होईल. कारण नाम श्रुती सांगते ज्ञानात एव कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. तर ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. तर या ठिकाणी तुकोबरा येणे तुटी संसार असं का म्हणतात. नामस्मरणाने संसार कसा तुटेल, तर नामस्मरणाने संसार तुटतो. नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते आणि भगवंताची प्राप्ती झाली की भगवंत त्याला ब्रह्मज्ञान देतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे येणे तुटे संसार आणि करसे मरण गाठी, आणि करस जर भोगले तर तो मरणाकडे, मरण झालं की जन्म निश्चित आहे. पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, जन्मानंतर मरण, मरणानंतर जन्म, याला संसार म्हणतात. आणि या संसारातून तो सुटतो. कोण, येता गोटे अधिक आणि करसे मरण गाठी येणे तुटी संसार, या नामाचं जो चिंतन करतो तो संसारातून सुटतो. तुकोबरा म्हणतात अशा प्रकारचं जे नाव आहे, जे नाव गोड आहे, संपूर्ण इच्छा पूर्ण करणार आहे आणि रचना बाकीच्या विषयावरून रचनेला विटवणार जे नाव आहे, ज्याच्यामुळे संसार दुःखाची निवृत्ती होते, असं जे नाव आहे ते नाव आमचं जीवन झालेलं आहे.
तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी, हा विठ्ठल आम्हाशी आहार झाला. हा विठ्ठल आमचा आहार झालेला आहे. म्हणजे जसा पुरुष मनुष्य हा जीव हा जसा आहारा वाचून जगू शकत नाही, तसं तुकोबराय म्हणतात या विठ्ठला वाचून, या विठ्ठलाच्या नामा वाचून आम्ही जगू शकत नाही. विठ्ठल आमचे जीवन, तुकोबराय म्हणतात हा विठ्ठल आमचं काय जीवन आहे. म्हणून या विठ्ठला वाचून आम्ही जगू शकत नाही. जशी पाण्या वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी, जसं पाण्या वाचून माशी जगू शकत नाही, तशी नामस्मरणा वाचून तुकोबराय म्हणतात आम्ही जगू शकत नाही. रसनाय रारसा मिते कृता होते अधिक हे विठोबा. रसनाय रारसा विटे गीता होते अधिक हे तुका म्हणे आढळला हवे नामाची. रसनाय रारसा विटे गीता होते झालेली सेवा गुरुवर्य गाठामूर्ती बाबाजींच्या चरणी, गुरुवर्य खंडगर बाबा, गुरुवर्य स्वप्नील बाबा, गुरुवर्य कृष्णाजी बाबा शिंदे बाबांच्या चरणी समर्पित करून अंतरिक्ष पांडुरंग परमात्म्याच्या ब्रह्मनायक व ज्ञानोबरायांच्या, जगद्गुरु तुकोबरायांच्या, शांतिवन एकनाथ बाबांच्या चरणी समर्पित करून शिवला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर